या ठिकाणी श्रीमंत श्री छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आपल्या आबांच्या या सांगता सभेला मार्गदर्शन करतील। सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्तिशः माझ्या वतीने आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार मकरंद दाभांच्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या वतीने आणि लोकशाहीतले आपण राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। वास्तविकरित्या अनेक ठिकाणी अजून जायचं आहे, त्यामुळं आज शेवटचा प्रचाराचा दिवस असल्यामुळं मी खरं तर आवानंतर बोलणार होतो, पण मला माफ करा। या ठिकाणी आवर्जून जे मला खटकलं ते बोलण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। गेले 60 वर्षाचा कार्यकाळ म्हणजे छोटा कार्यकाळ नाही। मला वाटते परवा का तेरवा काय 1-2 दिवसापूर्वी ह्या संपूर्ण ह्याच इथं असेल कुठं, मला सभा कुठं होती पवार साहेबांची मला माहीत नाही, पण ज्येष्ठत्वाच्या नात्याने आम्ही आपल्या पवारसाहेब आम्ही आपला खूप आदर करतो, पण कधी बोलायचं काय बोलायचं याचा भानसुद्धा आपण ठेवला पाहिजे। कोणीतरी चिठ्ठी पाठवायची आणि सांगायचं काय तर गद्दार काय, तर मला एखाद्याने सोशल मीडियावर दाखवलं, हे मला खटकलं। हे काय करा मकरंद आम्हाला पाडा पाडा पाडा, वाह का पाडा? जो माणूस तुमच्याकरता आयुष्य वेचतो, संपूर्ण सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत संपूर्ण राबतो, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जातो, असा माझा मित्र मकरंद दाभा, ह्याला तुम्ही गद्दार म्हणता? वा, मग मला सांगा, तर मकरंद दाभांनी चूक काय केली? तुम्ही सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले, तुमचे आशीर्वादाला पात्र ठरण्याकरता, तुमचं हित जोपासण्याकरता जर प्रगतीच्या मार्गाने त्यांनी जर पाऊल उचललं, जसं अजितदादांनी सुद्धा उचललं, जसं एकनाथ शिंदे साहेबांनी उचललं, काय चूक झाली यांची? मग एकच गद्दार। आज प्रगतीचं जर काम लोकांपर्यंत पोचवलं गेलं नाही, लोकांच्या अडचणी सोडवल्या नाही, तर तुम्हीच लोक परत आव्हानला जाब विचारणार की तुम्ही आमच्यासाठी केलं काय? केलं तर भरपूर आहे, पण हे का जमलं? त्यावेळेससुद्धा मला अजून आठवतं, मी त्याला साक्षीदार आहे म्हणून सांगतो आणि ते सांगण्याकरता आवर्जून या ठिकाणी आलो आहे की स्वखुशीनी कोण इकडं तिकडं जात नसतं, पण ज्या लोकांच्या आशीर्वादामुळं आपण निवडून आलो आहे त्यांचा आदरभाव राखला पाहिजे, त्यांचं प्रति जे भावना आहे ती राखली पाहिजे। मग एका बाजूला लोकांचा विचार करत मग अनेक संस्थेच्या त्याच्यामुळं सभासदांचं कल्याण झालं, लोकांना संपूर्ण रोजगार मिळाला, अनेक ठिकाणी विकास कामं मार्गी लावले। हे कशामुळे लागले? तर महायुतीचं शासनच्या माध्यमातून आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात तर सक्षम सरकार आहेच, पण त्याचबरोबर हे परिवर्तन का घडलं याचा विचार या ठिकाणी ज्येष्ठ वडीलधारी मंडळी तुम्ही सांगू शकाल। 60 वर्ष लोटले, किती 60 वर्ष? 60 वर्ष
काँग्रेस पक्षाने आणि त्यावेळेस सुद्धा पवार साहेब तुम्ही सुद्धा त्या पक्षात होता. ठीक आहे, आज तुतारी चिन्ह तुम्ही घेतलंय, पण 60 वर्ष काँग्रेस आणि तुम्ही लोकांनी फक्त घोषणेची तुतारी वाजवली, ह्याच्या पलीकडे काहीही केलं नाही. मग मला सांगा, तुम्हाला अधिकार दिला कोणी की लोकांचं फक्त मतदान मतपेटीद्वारे घ्यायचं आणि मग लोकांना तसंच दुर्लक्षित ठेवायचं, लोकांची वाढ होऊन द्यायची नाही का, त्यांची प्रगती होऊन द्यायची नाही, कारण की ते आपल्या ऐकण्यात राहतील. पण मात्र ज्या वेळेस परिवर्तन घडतं त्याच्या मागं एक भावना असते, लोकांची भावना असते. परिवर्तन घडलं आणि 60 वर्षाच्या कालावधीचा जर आपण इतिहास जर पाहिला, फक्त घोषणाबाजी झाली. घोषणा चांगल्या होत्या, जय जवान जय किसान, गरिबी हटाव देश बचाव, या घोषणा झाल्या. त्याच्यावर अंमलबजावणी काय झाली? काही नाही झाली, तर काय नाही. आणि मग परिवर्तन घडल्यानंतर मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली आज माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे, शेतकरी वर्ग या ठिकाणी, तरुण माझे मित्र सगळे या ठिकाणी. आज प्रत्येकाचा जाती धर्माचा म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे लोक कल्याणकारी जे विचार होते त्याचा आधार घेऊन जर चाललं असेल कोण, तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष, मग अजितदादा असतील, त्याने एकनाथ शिंदे असतील. आज ह्या लोकांनी जे संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा जे संपूर्ण आपण ठिकठिकाणी डेव्हलपमेंट्स पाहायला मिळतो, आपल्या बघायला मिळतात. मला सांगा ह्याच्या अगोदर का केलं नाही? गेले 60 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त घोषणाबाजी झाली, काही झालं नाही. त्यावेळेस मीडिया एवढा म्हणजे आता जे सोशल मीडिया किंवा जे मोबाईल फोन असतात तशी काय परिस्थिती नव्हती. जे काय असेल ते दूरदर्शन होतं, कळायचं नाही. या ठिकाणी वाईमध्ये आल्यानंतर मग साताऱ्यात आम्ही हे केलं सांगायचं, लोकांना खरं वाटायचं की ते तसं झालं असेल. मग इथं आल्यानंतर तिकडे गेल्यानंतर वाईमध्ये आम्ही असं केलं हे सांगायचं. लोकांनी विश्वास ठेवला. पवारसाहेब आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी जर काय केलं असेल तर गेले 60 वर्ष लोकांचा फक्त विश्वासघात केला, हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. आज मला सांगा ना, हे संपूर्ण जे समोर बसलेत आज ज्येष्ठ आहेत, एका काळी तरुण होते ना का नाही? आपल्या जे वडीलधारी मंडळी आहेत, जर त्यावेळेस जर अशी जर प्रगती झाली असती, आज त्यांच्या मनात सुद्धा काय भावना होत्या ना, ज्या ऐन तारुण्यात आपण ही झेप घ्यायला पाहिजे, झेप का घेऊ शकले नाही? त्यावेळेस संधी मिळाली नाही. संधी का मिळाली नाही? तर हे शासन असं होतं, नाकारतेपणाचं शासन त्यावेळेस होतं. नकारतेपणात आणि सकारात्मक ह्याच्यात भरपूर फरक आहे. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आज महायुतीचं शासन केंद्रात चालू आहे आणि निश्चितपणे या संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या प्रकारे ठिकठिकाणी आता मी जातोय, त्या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद पाहायला मिळतो. आज मकरंद आबांना ज्यावेळेस मी ते व्हिडिओ बघितला मला एवढं वाईट वाटलं. ठीक आहे, काम केलं नसतं आणि मग शिंतोडे उडवलं असते, ठीक आहे, पण आज ज्यांनी काम केलंय तुम्ही त्यांना पोचपावती देणार आहात का नाही? हो का नाही? आणि मग कुठंतरी या ठिकाणी छोटे छोटे प्रश्न असतात. मी पण मनुष्य आहे, तुमच्यासारखाच आहे, सर्वसामान्य माणूस आहे. मकरंद आबा काय देव माणूस नाही, तुमच्यासारखाच एक माणूस आहे. कुठंतरी आमच्याकडनं थोड्याफार चुका अनावधानाने झाल्या असतील, त्याच्यामुळं जर बावधनचे जर लोक असे पिसाळून उठले असतील तर त्या लोकांना मला सांगावं असं वाटतं, शांत राहावा. आज जे काय तुम्हाला करणार आहे ते
जे आता विरोधी पक्षाचे उमेदवार त्यांनी जर करायचं असतं तर त्यांनी मागच केलं असतं. का केलं नाही प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, तो माझ्या अखत्यारीतला विषय नाही. पण ह्या भविष्यकाळात बावधनचं आजपर्यंत उगीच आपलं बावधन गट इथं ह्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, बावधन गट आणि संपूर्ण वाई आणि खंडाळा महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर आहे, तो फक्त प्रगतीच्या मागे आहे. म्हणजेच प्रगतीचं दुसरं नाव काय, एवढं तरी समजतंय ना. मग आपल्याला प्रगतीच्या मार्गाने जायचंय का अधोगतीच्या मार्गाने जायचंय, तुम्ही निर्णय घ्यायचा. प्रगतीच्या का अधोगतीच्या? मग कोणाला निवडून द्यायचं? हा विषयच नाही काय. उगीच आपलं मला नवल वाटतं की आज या ठिकाणी माता भगिनी बसले, स्वतः तर काय करायचं नाही. अमोल कोल्हे त्याच्याबद्दल काय बोलू आता मला सांगा. तो पुसे सावळीच्या सभेत तिथं जाऊन बोलला की महायुतीला पडली आहे मताची कडकी. काय महायुतीला पडली आहे मताची कडकी म्हणून आणली योजना बहीण माझी लाडकी. अरे अमोल कोल्हे, लाज वाटायला पाहिजे, लाज वाटायला बोलताना. एक तर स्वतः काय करायचं तुम्ही लोकांनी काय केलं नाही. 60 वर्ष नुसतं लोकांना झुलवत ठेवलं. 60 वर्षानंतर ज्या लोक आता महायुतीच्या माध्यमातून आज या योजना माझ्या माता भगिनीसाठी जे राबवतात आहे, शेतकरी वर्गासाठी तरुण वर्गासाठी जे राबवतात आहे, त्या लोकांचं तुम्हाला कोण तुमचे हात पकडले होते का? तेव्हा अमोल लहान असेल, पण पवारसाहेब तर तेव्हा लहान नव्हते ना. नाही, मी त्यांचा आदरपूर्वक, मी त्यांचा आदर ज्येष्ठ आहे म्हणून आदर करतो. जर माझ्या वयाचे असते तर मी दुसऱ्या भाषेत बोललो असतो. पण ज्येष्ठांचा आदर करणं आपला धर्म आहे. पण ज्येष्ठांनी सुद्धा बोलताना जरा भान ठेवला पाहिजे आपण काय बोलतोय. तरुण आम्ही आहोत, तुम्ही मार्गदर्शक या नात्याने मागं आम्हाला करायला पाहिजे. एखादा चांगल्या पद्धतीने वाटचाल करणारा मकरंद आबासारखा किंवा ठिकठिकाणी जे लोक आहेत तिथं जाऊन फक्त तुमच्या ज्येष्ठतेचा तुम्ही उपयोग करून जर फक्त प्रत्येक ठिकाणी सांगत असाल. मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विचारायचं, पवारसाहेब आता किती वर्ष, काय किती 4 टर्म 5 टर्म तरी मुख्यमंत्री होते. कधी त्यांना जाब तरी विचारला पाहिजे ना आपण की साहेब तुम्ही एवढे वर्ष होतं केलं काय. आणि मग आत्ताच्या काळामध्ये ज्या योजना राबवल्या जातात ह्या तुम्ही का केलं नाही. कुठंतरी हे माझं तर ओपन चॅलेंज आहे. मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरायचं कारण नाही. कारण एक लक्षात घ्या, माझी जी बांधिलकी आहे तीच मकरंद आबाची आणि तीच व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांची बांधिलकी आहे. आमची बांधिलकी फक्त लोकांची सेवा, म्हणजे तुमच्या सेवा करण्याची आमची बांधिलकी. आम्हाला ह्याच्या पलीकडे काही समजत नाही. आणि तुमच्या सेवा करण्याच्या ह्याच्यात जर कोण आड येत असेल तर वाटेल त्या परिस्थितीत कोणीही असू दे, कोणीही, मला नवल वाटतं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं ह्या काँग्रेसनी किंवा ह्या बाकीच्यांनी. आज किती महाराजांचे लोककल्याणकाराचे जे काही योजना होत्या किती अंमलात आणल्या. मग तिथं उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर काँग्रेस पवारसाहेब असतील, किती आणल्या हो तुम्ही. जर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या लोकांच्या कल्याणाच्या ज्या योजना जर कोणी राबवल्या असतील तर फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून राबवल्या गेल्या. हे वस्तुस्थिती आहे, नाकारता येणार नाही. आणि मग ज्या वेळेस आपला स्वतःचा कुठलाही विषय राहत नाही, स्वतःचा नाकारतेपणा लोकांसमोर जात असताना नाकारतेपणा दडवण्याकरता मग काय उरतं आपल्या हातात, तर मग एकच उरतं की दुसऱ्यावरती टीका करा. हे त्याला कमी लेखा. आज मला सांगा की आज मकरंद आबा माझा मित्र म्हणून नाही, पण खऱ्या अर्थाने सांगा,
आबा त्यांच्या ह्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तुमच्या सेवेत कुठं कमी पडला का? मग मला सांगा ना. उलट मी तर म्हणतोय की त्यांना अजून घरातनं बाहेर तडीपार कसं केलं नाही. सगळी तुमच्या सेवेशी एवढा वेळ घालवतात की घरातल्या लोकांना वेळ देता येत नाही. पण ते जर जाऊन द्या. पण हे कसं आहे की हे सगळ्यांना तुम्ही म्हणजे मी खासदार या नात्याने किंवा मकरंद आबा आमदार या नात्याने, नितीन काकासुद्धा खासदार आहेत, अनेक जे लोकप्रतिनिधी आम्ही ज्या व्यासपीठावरती स्थानिक स्वराज्याचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत, ह्या लोकांना काय झालं आहे माहिती आहे का? महाविकास आघाडीला त्यांना एक भ्रम निर्माण झाला आहे. आणि अनेक वर्षापासून त्यांना असं वाटतं की माझ्यामुळं आमच्यामुळं हे सर्व जनता आहे. असं नाही. आम्ही जे समजतो, मी असेल, मकरंद आबा किंवा व्यासपीठावरचे सगळे जे मान्यवर आहेत, आमचं विनम्रपणे आम्ही सांगतो, तुमच्यामुळं आम्ही नाही आहेत, आमच्यामुळं तुम्ही नाही आहेत, तुमच्यामुळं आम्ही आहोत एवढं लक्षात घ्या. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. आणि त्यामुळं 5 वर्षाचा कार्यकाळ हा छोटा कार्यकाळ नाही आहे. एकदा जर माहीत आहे आपल्याला, एकदा वेळ गेली, वेळ चालू असते. आणि वेळ आणि समुद्राच्या लाटा ह्या कोणासाठीही थांबत नाही, कोणासाठी नाही. आणि त्यामुळं विचारपूर्वक आपण संपूर्ण विचार करा. आणि मला खात्री आजची ही तर मी तर म्हणेन की आजची ही सांगता सभा नसून आबांची विजय सभा आहे असं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही. मनापासून या ठिकाणी हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो. आबांचे कामाचं संपूर्ण वृत्तांत या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं असेल. आबांचं भाषण होणार आहे. बऱ्याच ठिकाणी अजून जायचं आहे, कारण की आज तुम्ही फक्त हे करा, माझी जाऊन द्या हो, आलं का लक्षात? पण ज्यांनी एवढं काम केलं, जो झिजला झटला, त्याची आपण कॉलर टाईट करणार आहोत का नाही? आणि त्याची कॉलर एक सांगतो, एका अटीवरती फक्त, माझी पण अटी असतात. आबा विजय सभेत कॉलर तुम्ही उडवली नाही तर मी येणारच नाही. थोडं प्रॅक्टिस करायला लागेल. मला बोलवा जरा, हे मतदान झाल्यानंतर हे अशी करायची. ही माझी नाही, ही आबांची कॉलर आहे. आणि ती कॉलर टाईट राहिली तर हा संपूर्ण मतदारसंघ टाईट राहणार. आणि एक लक्षात घ्या, जे कोण उमेदवार असतील, लोकशाही आहे, 5 वर्षानंतर निवडणुका अटळ असतात, लोकशाहीतली प्रक्रिया आहे, त्याकडे फारसं लक्ष देऊ नका. पण मात्र जो तुमच्यासाठी झटतो त्याला तुम्ही निवडून द्याल, एवढी मनापासून कळकळीची विनंती हात जोडून आपल्या सगळ्यांना करायला मी या ठिकाणी आलो आहे. फार बोलणार नाही, पण मला सांगतो, मला एवढं खरोखर म्हणजे बोलत असताना वास्तविक पवारसाहेबांनी भान ठेवलं पाहिजे आपण काय बोलतो. कारण जे कामं तुमच्या काळात तुम्ही करू शकला नाही, आज ह्या ठिकाणी आम्ही तुमच्या किती केलं, तुमच्या मुलासारखे आहोत. आम्ही पोरं जर करत असो तर त्याच्यात काय गैर आहे? आम्ही गद्दार नाही तर लोकांचे, ह्या मतदारांचे आम्ही खरे ऋण फेडणारे हकदार आहोत. ह्या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना, आपण सगळे आबांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि असंच आबांवरती जर प्रेम आहेच, थोडं किंचित वाचलं तर जो बोलतोय आता, माझं पण नाव विसरून गेलं, थोडंसं किंचित थोडंसं माझ्यावरती पण राहून द्या, एवढीच विनंती करतो. आणि मरस तोपर्यंत केंद्राच्या माध्यमातून जे काय फंड्स लागतील
नितीन काका तर आहेच, पण त्याचबरोबर आबांच्या माध्यमातून आम्ही तिघं मिळून या संपूर्ण मतदारसंघांचं अजून जेवढे फंड आणता येतील त्यातनं तुमचं कसं जास्त हा मतदारसंघ कसं अजून म्हणजे उज्ज्वल करता येईल, त्यात कुठं कमी पडणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.